स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यात पाण्यात विजेचा करंट उतरल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण थोडक्यात बचावला आहे। सविस्तर वृत्त असे की आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर गावच्या हद्दीत गोडनदी पात्रात नयार या ठिकाणी ही घटना घडली। दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 9 ते 10 वाजायच्या सुमारास पुराच्या पाण्यामुळे नदीतील शेतीची मोटार पाण्याच्या बाहेर आली होती। ही मोटार पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी शेतकरी निलेश बबन बानखिले यांनी दस्तुरवाडी येथील विलास विठ्ठल केदारी वय 27 वर्ष आणि संतोष लोबा केदारी 42 वर्ष या दोन तरुण कामगारांना बोलावले होते। मोटारीचा फुटबॉलला अडकलेला कचरा आणि गाळ काढून ती पुन्हा पाण्यात ढकलण्याचे काम सुरू होते। गेल्या 4-5 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर आला आहे। प्राथमिक अंदाजानुसार या पुराच्या पाण्यामुळे मोटारीची वीज वाहिनी वायर कुठेतरी कट झाली होती। सकाळी 9 ते 10 च्या सुमारास वीज पुरवठा खंडित होत पुन्हा सुरू झाला। नेमकी याच वेळी वीज वाहिनीतील करंट पाण्यात उतरला। मोटार पाण्यात ढकलत असताना विलास विठ्ठल केदारी याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। दुर्दैवाने दुसरा तरुण संतोष केदारी याला किरकोळ झटका बसून तो बाजूला पडल्याने त्याचा जीव वाचला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने मंचर पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर मंचर येथील साई कृपा रुग्णवाहिकेचे चालक स्वप्नील मोरे यांना पाचारण करण्यात आले। रुग्णवाहिकेतून विलास केदारी यांचा मृतदेह मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांचा रुग्णवाहिकेतून विलास केदारी यांचा मृतदेह मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मंचर पोलीस या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत। पावसाळ्यात नदीकाठच्या विजेच्या उपकरणांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। नाव सांगा काय आणि काय घटना होती, काय सांगा? माझं नाव संतोष लोबा केदारे आहे। आणि कपडे काढून खाली उतरलो। बऱ्याच वेळ अशी मोटर इकडे तिकडे हलवली। तुम्ही कुठे गेले होते? रिपेअर करण्यासाठी गेले होते का? नाही, पाण्याच्या पुराने बाहेर आलते ना, आपण सोडा गेलो पाण्यामध्ये। ते असं 2-3 वेळा हलवली पण काय जाणवलं नाही। एकदम करंट लागला आणि बघा ना फिस्टपा काढलं। ज्यावेळेस तो असा पाण्यात पडला ना, त्यावेळेस मला करंट सुटला, असं झालं। तुम्ही दोघं जण होते? हा, कुठं मोटारीसाठी कुठं उतरले होते? सुलतानपूरला खाली उतरलो होतो। मोटार म्हणजे बंधारा आहे का काय? नाही नाही, नदीच्याकडे आहे। नदीच्याकडे? हा, खाली उतरले होते तुम्ही? हा, कपडे काढले। हा, आणि करंट कसं काय बस? कस काय बस आम्हाला काय समजलंच नाही ना। बस यावं आम्हाला कळाला, मारलं पण आवाज निघत। ते आमच्या संघ होते माल। काय नाव ते? आता वारला तो विलास पूर्ण नाव काय? विलास विठ्ठल केदारी। ते आणि तुम्ही दोघं जण गेले होते? हा तुमचे चुलत भाऊ? हा, चुलत भाऊ। मालक बाहेर होते असे कडेला, त्यांच्या समोर सबनी घटना झाली। मग आता करंट लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काही लाईट कनेक्शन बंद केले नाही का किंवा काही? नाही, बंद केलेत ना। कनेक्शन बंद केले? हा, वायरमॅन आलते, पोलीस आलते। नाही म्हणजे ते नंतर अगोदर काय केले नाही का तुम्ही? अगोदर आमच्या मोटरीच बघत आमची वायर बीड काढले, पण दुसऱ्या मोठ्याकडे बसला। करंट बसला? हा, फुल करंट बसला। त्याच्यानंतर कनेक्शन लाईट कनेक्शन जेव्हा एमएससी आली त्यावेळेस कट केली का? हा, परत नंतर तो गेला खाली, पडला बुडला, त्यात करंट सुटला। मी सुटतपर्यंत खाली बुडला पाण्यात। ते पूर्व ते खाली? हा, ते मोटर त्या साईड नव्हता, मी या साईड नव्हतं। मोटर पडा असतात ना ड्रम, असं ढकलीच होता आतमध्ये। दोघं जण होते? हा।